कसे आहात माझ्या भावांनो बहिणींनो. तर आज मी माझ्या जीवनावर एक तुम्हाला टॉपिक सांगणार आहे, म्हणजे लाईफमधला एक किस्सा की म्हणजे नाही का, म्हणजे रोडला बसतो की अनेक म्हणजे माझ्या सबस्क्रायबरला पण वाटत असेल की हा रोडवर का बसतो, म्हणजे नाही का, हा गाळ्यात का नाही बसत किंवा रोडला का दुकान टाकले. तर माझ्या बहीण भावांनो, मी तुम्हाला माझ्या लाईफमधली खरी गोष्ट सांगतो की मला 1,00,000 रुपये जरी महिना दिला समजा कोणत्या कंपनीने किंवा कुणी पण, तरी मी नोकरी करू शकत नाही आणि मला नोकरी आवडत पण नाही. तर मी ज्यावेळेस माझी 12वी झाली होती त्याच्यानंतर मी बॅच बिलला काढला होता एस टी महामंडळातला आणि फॉर्म भरला होता. माझ्याकडे अजून पण बॅच बिलला आहे. तर मला परीक्षेला बोलवलं होतं पण मी गेलो नाही. का नाही गेलो की नोकरी म्हणजे मी थोडक्यात समजतो गुलामी, नोकरी करू शकत नाही. त्यामुळे मी धंदा चॉईस केला, म्हणजे व्यवसाय हा चॉईस केला. आणि स्ट्रगल तर मी खूप केलं व्यवसायामध्ये, तेव्हा आज मी यशस्वी झालो. म्हणजे आज या 2-3 वर्षात यशस्वी झालो, 2-3 वर्षात. तर मी खुश आहे. मला नोकरीमध्ये भेटून किती भेटले असते, 20,000 30,000 50,000. सकाळी लवकर उठायचं, लवकर कामावर जायचं, त्या मला गोष्टी नको आहेत. मी पहिल्यापासून फ्रीडम मला जादा आवडतं, म्हणजे नाही का. आता मी वर्लपूल कंपनीत पण काम केलं होतं, म्हणजे 2008ला गेलो होतो वर्लपूल कंपनीमध्ये कामाला. पुण्याच्या अलीकडे कोरेगाव त्या ठिकाणी वर्लपूल कंपनी. तर त्यावेळेस 120 रुपये हजेरी होती. असे लोक तिथं मॅनेजर, म्हणजे आज जे सुपरवायझर आहेत लाईनीवर, असे लोक शिवाय देतात आणि इतकं घाण बोलतात. भावांना आपण काय रोडवर पडलोत का? कुणाच्या आईमाईवर शिवाय आपण खायच्या कामासाठी, पैशासाठी? तर माझ्याकडून फ्रीज पडलं होतं नाही का, म्हणजे लोडिंग करताना खाली. तर मला तो म्हणजे लय बोलला, घाण बोलला. तेव्हापासून मी ठरवलं की कंपनीमध्ये कामच नाही करायचं. कस्टमर आले, बघूया परत व्हिडिओ बनवून. हा, तर मग काय म्हणत होतं मी तुम्हाला की हा, ते वर्लपूल कंपनीचं सांगत होतं नाही का. वर्लपूल कंपनीत होतं मी कामाला 2008ला. 120 रुपये हजेरी होती. मित्र चालले 120 रुपये हजेरी होती आणि इतकं काम पडायचं मित्रांनो. तेवढं जर काम तुम्ही जर तुमच्या व्यवसायामध्ये जर केलं ना, बारीक सारीक गोष्टी, कस्टमरला व्यवस्थित बोलणं नाही का, ह्या जर गोष्टी तुम्ही पाळल्यात ना, तर तुमचा खूप मोठा धंदा वाढेल. तुम्हाला 120 200 आणि 300 रुपयासाठी. हां, आलंय ना, एक कस्टमर आलं बघू. या चहा प्यायला मित्रांनो. तर 2008ला मी कंपनीत होतो कामाला. तर मला तो लय खवळला होता म्हणजे. आणि त्याच्यानंतर मी पुण्याला होतो पुढं कामाला, गोठवडे फाट्याला. ज्ञानाचे सायलेन्सर तयार होते, त्या कंपनीत होतो मी कामाला. तर मला कंपनीत म्हणजे प्रायव्हेटमध्ये आहेत ना, तुम्ही काम जर करीत असाल, मला माहिती आहे, मला अनुभव आहे. अनेक कंपनीतले पोरं मस्तपैकी इकडं आल्यावर गावाकडे पॅन्ट शर्ट घालतात, मस्तपैकी राहतात. पण त्यांच्या कंपनीमध्ये बाईला म्हणजे रानात तुम्ही काम करतात कसं, त्याच्यापेक्षा दुप्पट मेहनत असते कंपनीमध्ये कामाला. आता सध्या 400-500 रुपये आले. त्यापेक्षा तुम्ही गावाकडे राहिले, जर एखादा छोटा मोठा व्यवसाय केला चहाचा किंवा कशाचा, तरी तुम्ही खूप मोठे पैसे कमवू शकता.
त्याच्यामुळे मी कधी नोकरी चॉईस केली नाही, प्रायव्हेट किंवा सरकारी. आणि आता मला नोकरी मागच लागली असती. आज मी माझ्या व्यवसायामध्ये खूप म्हणजे सुखी आहे. आणि रोडवर आहे माझा व्यवसाय आणि इन्कम मला चांगलं आहे. माझं इन्कम तुम्हाला सांगा किती आहे. तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये माझं इन्कम सांगेन किती आहे काय. लाईक शेअर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलवर जर पहिल्या वेळेस आला असाल तर माझं एकच मत आहे, तुम्ही नोकरीच्या मागं न पडता व्यवसायामध्ये पडा. तर मित्रांनो, मी 1998-99ला 3री-4थीला असं त्यावेळेस मी बस स्टँडवर बूट पॉलिश करत होतो. आणि आमचं दुकान लहानपणापासून कुशनचं होतं. मी दुकानामध्ये पण राहायचो शाळा सुटल्यावर 5च्या नंतर 4:30 4:15ला सुटायची. त्याच्यानंतर दुकानात राहायचं 9 वाजेपर्यंत संध्याकाळी. सकाळी 7ला जाऊन दुकान उघडायचं आमचं कुशनचं. त्यामुळं तुम्ही मला सांगा, मला किती अनुभव असेल व्यवसायामध्ये. तर भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटूया माझ्या बहीण भावांना. चला बाय बाय.